भंडारदरा धरण हे प्रवरा नदी वरती बांधले गेले असून हे धरण 1910 ते 1926 या मध्ये बांधले गेले असून ब्रिटिशांनी हे धरण बांधले आहे. विल्सन डॅम म्हणून देखील या धरणाकडे पाहिले जाते. या धरणाची उंची ही 82.35 मीटर असून 270 फूट म्हणता येईल. लांबी 2717 मीटर म्हणजेच 8914 फूट असून भंडारदरा धरणाचा जलाशय हा आर्थर लेक म्हणून देखील ओळखला जातो. धरणाचा साठा हा दरवर्षी 100% पावसाने भरला आपल्याला पाहायला भेटतो. येथे आल्यावर बोटिंग करता येते. भांगरे इथले स्थानिक यांच्याकडनं माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सांगितले की हा जलाशय खूप जुना असून प्रवरा नदीवरती बांधला गेलेला आहे. या धरणाचा पाणीसाठा हा 18 TMC असून येथील निसर्गरम्य परिसर पाहण्यासारखा आहे. अहमदनगर जिल्ह्यापासून 150 किलोमीटर आणि अकोले तालुक्यापासून 36 किलोमीटर अंतरावरील हे धरण एक निसर्गरम्य असे ठिकाण आहे. शेत भांगले यांचं बोटी क्लब असून ते सेवा देत आहेत. पंपिंग हाऊस देखील येथे बांधला गेलेला असून महाराष्ट्र पर्यटक विकास मंडळाकडून येथे राहण्याची सोय देखील केली गेलेली आहे. अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. शांत सुंदर अशा परिसरात जंगल दरीखोऱ्यामध्ये हे 2 डोंगरांच्या मध्ये भंडारदरा धरण बांधले गेले असून आदिवासी जंगल वस्तीत गावे घाटघर
साम्रट, रतनवाडी असे अनेक आदिवासी गावे येथे आहेत. धरणाचा साठा खूप मोठ्या प्रमाणात पसरला असून धरणाची ही लांबी म्हणजेच पाण्याची साठ्याची लांबी ही 45 किलोमीटर विस्तारलेली आहे. धरणाची उंची 270 फूट असून म्हणजेच खोली ही पाण्याची पातळीपर्यंत तळपातळी ही 270 किलोमीटर असून एमटीडीसी रिसॉर्ट देखील येथे सुसज्ज आहेत. गर्दळ हिरवळ जंगल, झाडी, वनस्पती अशा निसर्गरम्य आदिवासी परिसरात हे जंगल असून सुंदर, शांत आणि निसर्गरम्य हा परिसर आहे. आपण येथे आल्यावर बोटिंगचा आनंद घेऊ शकता. श्रीत भांगले यांचं बोटिंग नेहमी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज असतात आणि ती सेवा देत असतात. येथे धरणाला भेट दिल्यानंतर आपणाला धरणाच्या आजूबाजूचा परिसर देखील पाहण्यास तसेच फिरण्यास आनंद वाटेल असा परिसर आहे. सरकारी निवासस्थाने पाटबंधारे खात्याने खूप सुसज्ज अशा सोयी उपलब्ध करून दिलेल्या असून परिसर सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे. धरणाच्या खालील परिसर जेव्हा आपण जातो त्यावेळेस रंधा फॉल धबधबा आणि तेथील मोठी घळई हे पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे. धरणापासून 7 किलोमीटर अंतरावर रंधा फॉल असून तो महाराष्ट्रातील आणि देशातील एक पर्यटन स्थळ देखील आहे. जवळच देवीचे मंदिर, महादेव कोळी समाजातील घोरपड्या देवी येथे मंदिर असून अनेक भाविक येथे भेट देत असतात. मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. आपण पाहत आहात सनसेट पॉइंट, सूर्यास्त होत असताना चे हे दृश्य. येथेच जवळील एक कमानी ब्रिज देखील आहे. तो देखील पाहण्यायोग्य असून धरणाकडे येणारा रस्ता काँक्रिटीकरण आणि चांगल्या पद्धतीने
रस्ते विकास महामंडळाने बांधला गेलेला आहे. सरकारी अनेक विभाग येथे चांगल्या पद्धतीने कार्यरत असून सेवा देत आहेत. पावसाळ्यातले दिवस आणि डिसेंबरच्या जवळपास थंडीतील दिवस येथे खूप काही पाहण्यास वातावरण तयार झालेले असते. धुके सर्वकडे पसरलेले असतात. पर्यटक नेहमी भेट देत असतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि भंडारदऱ्याला लागूनच जवळ कळसुबाई शिखर देखील आहे. हे दृश्य भंडारदरा धरणाचे असून कॉन्क्रिटीकरण केलेला हा रस्ता आणि वन खात्याने जंगल झाडांची निगा व्यवस्थित राखलेली आहे. यातून आपल्याला निसर्गाचे अनेक सुंदर रूप दिसत असते. पंधरा ते 20 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड परिसर अभयारण्य पाहावयास मिळेल. रतनगड हा परिसर अभयारण्य म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेला असून येथे अनेक प्राणी, विविध प्रकारचे झाडे, वस्ती आहेत. येथील स्थानिकांच्या माहितीवरून आम्हाला येथील अभयारण्याची माहिती मिळाली. तसेच हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर ही जंगल, सह्याद्री डोंगरावर आणि रतनगड परिसर याची देखील माहिती येथे मिळाली. धरणाच्या डाव्या बाजूला म्हणजेच डावीकडील दिशेने जात असताना जंगल, झाडे पाहावयास मिळाली. हा धरणाचा भाग असून भंडारदरा धरणाचे पाणी 100% भरल्यानंतर येथून पाण्याचा विसर्ग केला जातो. तेच हे दरवाजे आहेत. आणि समोर जो दिसतो आहे तो कळसुबाई शिखराचा असा एक भाग आणि डोंगर रांगा सह्याद्रीच्या दिसत आहेत. बाजूलाच डोंगरची रांग जात असताना कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य, रतनगड परिसर येथील सुरुवातीचे कमानी आम्हाला पाहायला मिळाली. हा तो रतनगड, हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखराची जंगल वस्तीचा परिसर आणि मध्ये आहे ते
भंडारदरा धरण हे दृश्य आपल्याला कॅमेऱ्यातून दाखवत आहेत. ही कमानी आणि रतनगड परिसरानंतर पुढचा प्रवासाला आपण जातो त्यावेळेस रंधा फॉल एक 7 किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहावयास मिळते. देवी घोरपड्या देवीचे मंदिर देखील दर्शनास मिळते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका जवळील राजूर गाव येथील हे देवीचे देवस्थान महादेव कोळी आदिवासी लोकांचे देवी श्रद्धास्थान असून एक कुल दैवत देखील आहे. येथे जवळ आपणास गाईड देखील मिळू शकतात. स्थानिकांकडनं खूप चांगल्या प्रकारे सेवा दिली जाते. घोरपड्या देवी आणि रंधा फॉल म्हणजेच धबधबा हा परिसर टहलण्याजोगा असून आपण देवीच्या मंदिरापर्यंत गाडीने प्रवास करू शकतो. स्थानिक लोकांकडनं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले. सामाजिक आणि परंपरा राखणारे ह्या ठिकाणावरील लोक खूप चांगले प्रकारे सहकार्य करत आहेत. हा प्रवरा नदीचा लिंबा धरणातून येणारा जलाशयातील पाणी नदी रूपात असून या नदीच्या जवळ घोरपड्या देवी कुलदैवत असलेली ही देवीचे मंदिर वसलेले आहे. आणि समोरच पाहतात तुम्ही रंधा फॉल देखील पाहू शकता. सुंदर असे नक्षीकाम केलेले हे देवीचे देवस्थान असून कुलस्वामिनी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून देखील देवीचे ख्यायिका आहे. जवळ परिसर हा रंधा फॉलचा परिसर असून सुंदर असे मंदिर देखील देवीचे आपल्यास दर्शनास मिळते. पुढे जाऊन एक 10 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन राजूर गाव आपल्याला पाहायला मिळते. आणि जुन्नर राजूर गाव हे गाव पाहिल्यानंतर पुढे आपल्याला 10 किलोमीटर पुढे भैरवनाथाचे मंदिर देखील दर्शनासाठी अबितखिंड येथील कोतुळ फाट्यावरून हे कुलदैवत भैरवनाथ मंदिर आपल्या दर्शनास पाहाव्यास मिळू शकते. असे सुंदर असे